इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. आणि सुरुवातीलाच 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. त्या शिक्षक दिनाच्यासाठी सुद्धा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. डॉक्टर सूर्यवंशींनी सांगितलं की ह्या शाळेमध्ये कट्ट्याचा कार्यक्रम होत आहे, त्याचा त्यांना आनंद होतो. परंतु सर, कट्ट्याचा कार्यक्रम तुम्ही इथे करता आहात याचा आम्हाला आनंद जास्ती होतो. आणि आमच्या शाळेचे जे सगळे सहकारी आहेत माझे मंडळातले आणि शिक्षक, हे ते तुम्हाला केव्हाही सांगतील की हा आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आजचा विषय जो आहे त्याची मांडणी आता तुषार सरांनी केली. त्याच्यामध्ये 3 भाग पाडले की शाळेमध्ये सुरू असणारे उपक्रम, त्याच्यानंतर शासनाकडून आलेले उपक्रम आणि आता इथून पुढे येणारे उपक्रम. मी त्यातल्या शासनाकडून आलेल्या उपक्रमाबद्दल मांडणी करणार आहे आणि ती थोडीशी वेगळ्या परिप्रेक्ष्यातून करणार आहे. कारण मला असं वाटतं की केवळ 1-2 उपक्रम घेऊन त्याची चिरफाड करून प्रश्न सुटत नाहीत, तर आपल्याला मुळात जाऊन हे बघायला पाहिजे की नेमकं काय आहे. आणि मी बरंच मागे जाणार आहे. आपल्याकडे इंग्रजांनी 150 वर्ष सलग राज्य केलं. त्यांचा अंमल आपल्या देशावर होता आणि ते जे करू शकले त्याच्या मागचं एक प्रमुख कारण असं होतं की नियमबद्धता, नियम, कायदे आणि संकेत याचं काटेकोर पालन तलाठ्यापासून व्हाईसरॉयपर्यंत सर्वांनी केलं आणि त्यामुळे ते त्यांचं राज्य इकडे चालवू शकले आणि यशस्वीरित्या चालवू शकले. स्वातंत्र्यानंतर पुढच्या 3-4 दशकांमध्ये ह्या प्रथा, ही परंपरा बऱ्यापैकी चालू राहील. परंतु त्याच्यानंतर मात्र हे खेदाने मांडावंसं वाटतंय की आपल्या सरकारनेच ही नियमबद्धता सोडून दिली. कायद्याला न जुमानता निर्णय घेणं हे आपल्या सरकारांकडून सुरू झालं. मी कुठच्याही एका विशिष्ट सरकारबद्दल बोलत नाही आहे, आलेली सर्व सरकारच्या हेतूबद्दल शंका घेतली नाही तरी नियमबाह्य वागणं जे आहे सरकारचं, हाच आता जणू नियम झाला आहे असं वाटतं. म्हणजे नियमाच्या पलीकडे जाऊनच निर्णय घेतले जातात आणि कृती केली जाते असं आता खूप प्रकर्षाने जाणवतंय. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. ते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, डॉक्टर नितीन करीर अतिशय हुशार, जबाबदार अधिकारी. त्यांची कामगिरी खूप प्रशंसनीय होती. स्टॅम्प ड्युटी आणि डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन याच्या कायद्याच्या प्रोसिजरमध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणला आणि तो सर्व नागरिकांच्या फायद्याचा झाला. कायद्यात नवीन बदल घडवून आणले. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष व्यवहार करताना ज्या नवीन प्रथा येऊन इथे रुजल्या त्या मात्र पूर्णपणे कायद्याच्या बाहेरच्या होत्या. एका नागरिकाने दुसऱ्या नागरिकाला जर अंडरटेकिंग दिलं तर ते नोंदवण्याचा अधिकार या कायद्याने नागरिकांना दिलेला आहे. पण तुम्ही जर आता जाऊन बघाल तर नोंदणी अधिकारी ते नोंदवून घेत नाहीत. कायद्यात तरतूद असताना सुद्धा ते घेत नाहीत. दुसरं असं की महानगरपालिकेला जेव्हा 1-2 पानाचं अंडरटेकिंग द्यायची वेळ येते, हे मी माझ्या व्यवसायावरून सांगतोय, तेव्हा अंडरटेकिंगची पानं 2 आणि त्याला पॉवर ऑफ अटर्नीची 50 पानं जोडायला लागतात. हे ते बंधनकारक करतात, जे कायद्यात नाही आहे. नामवंत सॉलिसिटरसुद्धा असं म्हणतात की आम्ही तुम्हाला हा मसुदा बनवून दिलेला आहे, आता तो तुम्ही नोंदणी अधिकाऱ्याकडून तपासून घ्या. ह्याच्यासारखं दुर्दैवाचं काहीही नाही हे मला अगदी स्पष्टपणे मांडावं असं वाटतंय. कारण
हे जर सॉलिसिटर्सनी सुद्धा जर आपली हतबलता दाखवली तर तिथे सर्वसामान्य माणसांची काय गय. आता तीच कथा शिक्षण क्षेत्राची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे खाजगी शाळांसाठी 1981ची नियमावली आहे. त्या नियमावलीत काही बदल करायचे झाले तर त्यासाठी प्रोसिजर आहे. ते अधिकार सरकारला आहेत, परंतु केलेले बदल सरकारने विधिमंडळापुढे मांडायचे असतात. एक 7-8 वर्षापूर्वी मी माहितीच्या अधिकारात जेव्हा माहिती घेतली तेव्हा हे लक्षात आलं की 81 साली अंमलात आलेली नियमावली तिच्यामध्ये केवळ एक बदल विधिमंडळापुढे मांडला गेलेला होता. आणि आता जर तुम्ही बघाल तर त्या नियमावलीतले जवळजवळ सर्व नियम GR काढून बदललेले. म्हणजे GR काढून नियम बदलायचा ही महाभयानक गोष्ट आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वारंवार सांगितलं आहे की असा नियम बदलता येत नाही. तरीसुद्धा दुर्दैवाने हे नमूद करावं लागतंय की सरकार अजूनपर्यंत ते तसंच्या तसं वागतं आहे. याच पद्धतीने आता सरकारकडून उपक्रमांच्या बाबतीत आणि शाळा व्यवस्थापनाच्या बाबतीत वारंवार आदेश येतात आणि ते आदेश बरेच वेळेला कायद्याशी आणि नियमावलीशी विसंगत अशी असतात. आता तर असं झालेलं आहे की वेगवेगळ्या कारणांसाठी आदेश येतात. उपक्रमांशी आता हे जोडलं जातं आहे. हा दिवस साजरा करा, तो सप्ताह साजरा करा. आणि होतं कसं, हा अनुभव आम्हाला सगळ्यांना आहे की रात्री व्हॉट्सॲपवर मेसेज येतो की उद्या तुम्ही हे पूर्ण करा आणि तात्काळ व्हिडिओ आणि फोटो काढून ते अपलोड करा. हे जेव्हा घडू लागतं तेव्हा मात्र त्याचा ताण सर्व शिक्षकांवर, शाळा व्यवस्थापनावर सतत येत असतो. हे अपलोड करायचं कशासाठी, काय करणार आहोत? जर सगळ्या शाळा अपलोड करायला लागल्या फोटोज आणि व्हिडिओज तर लाखो व्हिडिओज आणि फोटोज गोळा होत असतील. त्याचं कोण काय बघणार आहे आणि कशासाठी करायचं? हा त्रास शिक्षकांना कशासाठी? गोरेगावचे निवडणूक अधिकारी आहेत, मतदान नोंदणी अधिकारी. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की गोरेगावच्या मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी आमच्या शाळेला एक पत्र पाठवलं आणि मतदान करण्याची जागृती निर्माण करण्यासाठी शाळेत रांगोळी स्पर्धा घ्या म्हणून सांग. तुमचा हेतू स्तुत्य आहे, पण झालंय असं की कोणीही उठावं आणि शिक्षकांना टपली मारून निघून जावं. हा काय प्रकार आहे? अतिशय गैर असा हा प्रकार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टी समजून घ्यायला लागणार आहेत की हे कुठून येतं आणि त्याचं पालन आपण कसं करायचं की नाही करायचं हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. अशा या आदेशांमुळे शाळा आणि शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावर प्रचंड आणि अनावश्यक ताण येतो. शिक्षकांवर ताण यायला माझी हरकत नाही आहे, पण तो आवश्यक असला पाहिजे, योग्य त्या पद्धतीने आला पाहिजे. हा अनावश्यक ताण येता कामा नये असं मला वाटतं आणि त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं असं माझं पक्कं मत आहे आणि माझा अनुभव ते सांगतो. हे जे उपक्रम शासनाकडून येत आहेत त्याच्या हेतूबद्दल मी शंका नाही घेणार, पुन्हा एकदा सांगतो. परंतु एखादा दिवस साजरा करणं किंवा एखादा सप्ताह साजरा करणं ह्यामुळे मूल्य रुजणार आहेत का? चांगल्या सवयी लागणार आहेत का? मुलांपर्यंत कौशल्य पोचणार आहेत का? तर नाही. हे उत्तर आपल्याला द्यावं लागेल आणि सरकारसुद्धा ते मान्य करेल अशी अपेक्षा करतो. खरं म्हणजे आपल्या रोजच्या शिकवण्याचा हा भाग व्हायला पाहिजे की माझ्या शिकवण्यातून, पाठ घेण्यातून ही वेगवेगळी मूल्य, हे वेगवेगळी कौशल्य कशी जातील मुलांकडे. शाळेच्या उपक्रमांमधून ते जायला पाहिजे, ते घडायला पाहिजे. त्याच्याऐवजी केवळ दिवस आणि सप्ताह साजरा करून हे काम होणारं नाही आहे, हे मला आपल्याला सांगायची खूप गरज वाटते.
विषय शिकवताना वेगवेगळ्या संधी घ्यायला पाहिजेत, संधी निर्माण करायला पाहिजेत, तरच ते साध्य होईल. नुसते दिवस आणि सप्ताह साजरा करून ते होणार नाही. आता अलीकडच्या उपक्रमांचा एक उल्लेख झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर मी थोडीशी माहिती घेतली. तर शाळा सुरू झाली जून महिन्यात, तेव्हापासून आत्तापर्यंत 11 उपक्रम आलेले आहेत. 11 अजून असतील. ते जास्ती निघाले तर ती माझी चूक आहे, हे मी मान्य करतो, पण असू शकतात. ह्या 11 उपक्रमांचे जे GR, माहितीपत्रकं आणि जी काय आलेली आहेत कागदपत्र, त्याची पृष्ठसंख्या 160 पानांचे हे 11 उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये आनंददायी शनिवारसाठी जी कृतीपुस्तिका आली आहे, हस्तपुस्तिका म्हणू आपण त्याला, त्याची 256 पानं आहेत. तुमच्यापैकी किती लोकांनी वाचली आहे, काय केले आहे मला माहीत नाही. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही एवढं सगळं कशासाठी करताय? हे मायक्रो मॅनेजमेंट कशासाठी? आणि दुसरा भाग त्यातला असा की ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी शासनाकडून येत आहेत, हे मंत्रालयातून येत आहेत. इथे मला थोडासा फरक करावा असा वाटतो की मंत्रालय आणि आपलं प्राधिकरण ह्याच्यात जबाबदाऱ्या कोणाच्या आहेत त्याचा शोध घेऊन ते आपल्याला विचारपूर्वक ठरवायला लागेल. खरं म्हणजे शाळांना मान्यता देणं, पाठ्यक्रम ठरवून देणं, परीक्षा घेणं, ह्या बाबतीत शासनाने खूप लक्ष घालायला पाहिजे. ते सरकारचं एक महत्त्वाचं काम आहे. परंतु शाळांच्या रोजच्या कामामध्ये सरकारने शिरू नये असं मला वाटतं. शाळा आणि शिक्षक यांच्यावर थोडासा विश्वास ठेवा. त्यांना दीर्घ श्वास घ्यायला मोकळीक द्या, निवांतपणा त्यांना मिळून द्या आणि तुमचे उद्दिष्ट सफल होण्याच्या दृष्टीने शिक्षक खूप चांगलं काम करतील हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. शाळा चांगली चालवायची ती जबाबदारी शाळांची आहे, शिक्षकांची आहे, ती सरकारची जबाबदारी नाही आहे. सरकारने काय करावं, जी उद्दिष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटत आहेत ती उद्दिष्ट सर्व शाळांपर्यंत एप्रिल महिन्यात पाठवावी. एक शालेय वर्ष संपताना एप्रिल महिन्यात पाठवावी. ती उद्दिष्ट सफल करण्यासाठी कोणते उपक्रम करायचे त्याचं मार्गदर्शनही करा, परंतु त्याचा निर्णय संपूर्णपणे शाळेवर सोडा. कुठचा उपक्रम करायचा, कसा करायचा, केव्हा करायचा, किती वेळा करायचा हे शाळेवर सोडा. ह्या तपशिलात सरकारने शिरू नये आणि अमुक दिवशी अमुक दिवस साजरा करा, अमुक सप्ताह साजरा करा, ह्या भानगडीत सरकारने पडू नये. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावर अनावश्यक असा ताण येतो. हे जे मायक्रो मॅनेजमेंट सरकारने चालू केलेलं आहे तिथे सगळी गफलत होते असं मला वाटतं. फोटो अपलोड करणं आणि हे तर मी तुम्हाला सांगितलंच. मी एकच गोष्ट सांगेन की अशा पद्धतीने फोटो अपलोड करणं, व्हिडिओज अपलोड करणं, तक्ते भरून माहिती देणं ह्याची सक्ती करायला सुरुवात झाली की आपण म्हणजे सरकार शाळांना, शिक्षकांना खोटं बोलायला शिकवतो, खोटेपणा करायला सांगतो आणि ते करायला भाग पाडतो असं मला स्पष्टपणे म्हणायचं. पण माझं शिक्षक सगळ्या मित्रमैत्रिणींना, बंधूंना एक आवाहन आहे की तुम्ही ह्या दडपणाखाली बळी पडू नका आणि चुकूनही हे खोटं अपलोड करू नका. नाही केलं तर स्पष्टपणे सांगा की हे आम्ही नाही केलं, त्याची कारणं द्या, का केलं किंवा का नाही केलं हे स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. ते केलं की तुमच्या केसाला सुद्धा सरकार हात लावू शकणार नाही, धक्का देऊ शकणार नाही. पण त्याची स्पष्टता आपल्याकडे पाहिजे. मला वाटलं म्हणून मी नाही केलं हे नाही चालणार. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला की शिक्षकांनी ही जबाबदारी घ्यावी आणि शाळेने घ्यावी आणि उपक्रम ठरवून कोणत्या वेळी करायचे, कसे करायचे याचे निर्णय शाळांनी घ्यावे. सरकारच्या दडपणाला बळी पडू नये असं मला वाटतं. आता थोडंसं SCRT बद्दल बोलतो. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की 5 ऑक्टोबर 2017ला
SCRTने एक पत्रक काढलं, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलं होतं, ते आपल्या शाळांपर्यंत पोहोचलेलं असणार. त्यांच्या पत्रकाप्रमाणे दर आठवड्याला इयत्तानिहाय विषयनिहाय किती तासिका घ्यायच्या ह्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. मुख्य काम अध्यापनाचं आहे, अध्ययनाचं आहे. त्याच्यासाठी कुठच्या विषयाला किती तासिका कुठच्या इयत्तेसाठी लागतील ह्याचं मार्गदर्शन त्याच्यात आहे आणि त्याचं पालन करण्याची पण गरज आहे. ते अभ्यासपूर्ण त्यांनी विचारपूर्ण काहीतरी केलेलं आहे. ते जर वेळापत्रक बघितलं तर संपूर्ण शाळांचे सगळे दिवस त्यामध्ये भरले जातात. आता जर हे सगळे उपक्रम करायचे झाले तर हे शिकवायचे तास किती शिक्षकांना मिळतील, किती तास उरतील, त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आणि ह्या 11 उपक्रमांच्या बाबतीतच सांगतो की 15 जूनपासून 31 ऑगस्टपर्यंत म्हणजे आजपर्यंत मी एक अंदाज बांधला, 59 ते 60 दिवस कामाचे होतात, शाळेच्या कामाचे. आणि त्यातले रोज 1-2 तास जाणारे दिवस सोडले पूर्ण दिवस जातील असे किती दिवस आहेत उपक्रमांसाठी, तर 20 दिवस. आनंददायी शनिवार 11 दिवस, त्या दिवशी अध्यापन करायचं नाही. शिक्षण सप्ताह 7 दिवस, 11 आणि 7 18 हेच झालं. आणखीन उपक्रम बघितले तर ते आणखीन जातील. अशा रीतीने जर उपक्रमांमध्ये जर हे आपले दिवस गेले आणि 59 किंवा 60 पैकी 20 दिवस जर उपक्रमांसाठी गेले तर शिक्षकांनी शिकवायचं कधी? आमच्या शाळेत पोर्शन पुरा करणं ही भाषा आम्ही करत नाही, पण त्या भाषेत मी विचारतो की मग पोर्शन पुरा होईल का? ह्याचं उत्तर सरकारला द्यायला पाहिजे. तर SCRTने शिक्षणासंबंधीचे जे निर्णय आहेत ते त्यांनी घेणं अपेक्षित आहे. त्या निर्णयांना बाधा येईल असे निर्णय सरकारने घेऊ नये. आणि एका परीने जर तुम्ही बघितलं तर ह्या शिक्षण केंद्रात खूप मोठं केंद्रीकरण होते, ते विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. विविध अधिकाऱ्यांकडे विविध संस्थांकडे हे अधिकार जायला पाहिजेत आणि शेवट ते शाळांपर्यंत पोचायला पाहिजेत. त्याच्याऐवजी आज मंत्रालयातून निर्णय घेतले जात आहेत आणि ते थेट सर्व शाळांपुढे येऊन पोचत आहेत. ही स्थिती काही चांगली नाही आहे असं मला वाटतं. आणि हे करताना बऱ्याचशा गोष्टी नियमबाह्य होत आहेत, आपल्या अधिकारात नसलेल्या गोष्टी होत आहेत. त्याची उदाहरणं मी सांगत बसत नाही कारण ते खूप आहे, वेळ खूप जाईल. तर ह्या प्रकाराला ओव्हर रीच म्हणतात. ओव्हर रीच म्हणजे माझ्या अधिकाराच्या बाहेर जाऊन मी काहीतरी करणं. तर हे असे उपक्रम शाळांवर लादायचे हे अधिकाऱ्यांच्या अधिकारात मोडतं का? सरकारचा मूलभूत अधिकार आहे, मी मान्य करतो, परंतु तरीसुद्धा ह्या पद्धतीने ते येणं योग्य आहे का? आज शिक्षण क्षेत्राबद्दल तुम्ही कुठेही बोललात तरी प्रत्येक ठिकाणाहून नाराजी व्यक्त होते. कुठच्याही कार्यालयामध्ये कामं होत नाही आहेत, सगळी कामं ठप्प झालेली आहेत, अनुदानित शाळा बंद पडायला आलेल्या आहेत. अशा परिस्थितीला मी फंक्शनल अनार्की असं म्हणतो. म्हणजे रहाटगाडगा चालू आहे पण ही पूर्णपणे अराजक सदृश परिस्थिती आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणजे हे थोडंसं तुम्हाला म्हणणं कठोर वाटेल, पटणार नाही, परंतु अराजक म्हणजे हातात तलवारी आणि बर्शी घेऊन फिरणारी माणसं, रस्त्यावरून फिरणारी माणसं असं नाही आहे. तर जी गव्हर्नन्स ज्याला म्हणतात, जी शासन यंत्रणा म्हणतात, जी सतत चालू राहायला पाहिजे, सक्षम राहायला पाहिजे, लोकाभिमुख असायला पाहिजे, ती जर होत नसेल तर ती सुद्धा अराजक सदृश परिस्थिती आहे असं मी मानतो. आणि ते मी आपल्या सर्वांपुढे थोडंसं स्पष्टपणे उल्लेख करतो त्याचा. आता ह्याच्याबरोबर जे उपक्रम आलेले आहेत ना, त्या उपक्रमातल्या काही गमती जमती थोड्याशा मी सांगतो आणि मग मी माझं बोलणं आवडत घेतो. महावचन उत्सव 2024 खूप मोठं काम चालू आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण आनंददायी शनिवार ही कृतीपुस्तिका 256 पानाची आहे, उद्दिष्ट चांगली आहेत, पण आनंददायी शनिवारच का?
सोमवार ते शुक्रवार आनंददायी नाहीत? त्या दिवशी काही आम्ही मुलांना दुःखी करतो का? म्हणजे हे विचित्र आहे. खरं तर मुलांचं रोजचं शिकणं आनंददायी व्हायला पाहिजे, प्रत्येक तासिका आनंददायी व्हायला पाहिजे. मुलं कंटाळली असती तर शिक्षकांना ते लक्षात यायला पाहिजे, काहीतरी त्या पद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे. तर असा आनंददायी सप्ताह आणि आनंददायी शनिवार करून काही होणार नाही. त्यामुळे शिक्षकांच्या फक्त तासिकाच जातील असं मला वाटतं. दुसरा एक मोठा उपक्रम जो मगाशी पण उल्लेख झाला, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. त्याच्या टप्पा 1 होता, त्याच्यामध्ये 2 कोटी मुलं सहभागी झाली असा उल्लेख आहे आणि त्याचा गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालेला आहे. ते म्हणजे गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी हा उपक्रम होता का मला माहीत नाही. त्याचा शोध घ्यायला पाहिजे. आता त्याचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये शाळांची तपासणी होते. शाळांना गुणांकन दिलं जातं आहे. त्याच्यातली गंमत ऐकण्यासारखीच आहे. 3 बाबी निवडलेल्या आहेत गुणांकन करण्याच्या. पायाभूत सुविधा 33 गुण, शैक्षणिक संपादनूक 43 गुण, इथपर्यंत ठीक आहे. परंतु शासन ध्येय धोरण अंमलबजावणी 74 गुण. काय आहे? म्हणजे शासनाच्या उपक्रमांची आणि ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणं ही तुम्ही शिक्षकांकडून आणि शाळांकडून अपेक्षा करता? अरे त्याची अंमलबजावणी तुम्हीच करायची आहे. शिक्षक कुठे तुम्ही वेठीला धरताय? मॅडम तुम्ही हे बरोबर आहे का चूक आहे तुम्ही नंतर सांगायचं आहे. तर मला ते एक आपल्या सगळ्यांना सांगायचं होतं. शिक्षण सप्ताह होता ना, त्याच्यामध्ये दर दिवशी एक उपक्रम, दर दिवशी एक वेगळा उपक्रम होता. शाळा बाकीचं अध्यापन बंद, त्याच्यामध्ये एक तिथी भोजन नावाचा प्रकार होता. पब्लिक फंडिंग गोळा करायचं होतं, नागरिकांकडून पैसे गोळा करून ते करायचं होतं. आणि ह्या प्रत्येक उपक्रमाचं ना डेटा सरकारला पाठवणं, अपलोड करणं हे सगळं आहेच. आता विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान हा 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणारा उपक्रम आहे. त्याच्यामध्ये शाळांचं निरीक्षण आणि अहवाल ही एक चांगली गोष्ट सुरू केली आहे. आमच्या लहानपणी, मला माहीत नाही तुमचे अनुभव काय आहेत, परंतु आमच्या लहानपणी दरवर्षी एक सरकारी इन्स्पेक्शन असायचं. आता मी ह्या शाळेमध्ये 40 वर्ष आहे, मला आठवतच नाही त्यांनी इन्स्पेक्शन केल्यासाठी कधी लोक आले. आणि अचानक 1 महिना इन्स्पेक्शन चालू झालं. बरं, इन्स्पेक्शन कोण करतंय, कसं करतंय माहीत नाहीत, त्याचे निकष काय आहे ते माहीत नाही. इन्स्पेक्शन करणारी माणसं त्यांचं प्रशिक्षण झालं आहे का, ते किती सक्षम आहेत. इन्स्पेक्शन करायचं आहे माझ्याकडे काहीतरी वकूफ असायला हवा ना, ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी. आणि हे इन्स्पेक्शन एकदा करून काय करणार? ठीक आहे, सुरुवात झाली आहे तर तुम्ही दरवर्षी करा, एकदाच करू नका. त्याचं आम्ही स्वागत करू असं मी आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो. आणखीन एक उपक्रम, श्रावणी सोमवार. माहिती आहे का? श्रावणी सोमवारच्या दिवशी शंकराच्या मंदिरात भाविक जास्ती येतात आणि म्हणून मुलांनी, शिक्षकांनी शंकराच्या देवळात सोमवारी जाऊन, श्रावणी सोमवारी जाऊन साक्षरतेची पत्रकं वाटायची आणि बॅनर्स लावायचे. हे उपक्रम माझ्याकडे कागदावर आहे, तुम्हाला शंका वाटत असेल तर मी देऊ शकतो. आता ह्याच्याबद्दल मी काय बोलू इच्छितच नाही आहे, खरंच काही बोलण्यासारखं नाही आहे. आणि नोंदणी अधिकाऱ्यांचं पण मी आपल्याला सांगितलं की रांगोळी स्पर्धा घ्या. ते तर पहिलं त्यांनी सांगितलं की 60 पोरांना पाठवा म्हणजे शाळेत. अहो म्हणलं आमच्याकडे रांगोळीसाठी आम्ही जागा नाही देऊ शकत, एवढी मुलं नाही आहेत, अभ्यास बुडेल. नाही म्हटल्यावर मग 4 दिवसांनी परत फोन आला 40 मुलं द्या. मग शेवट ते करता करता 10 मुलांवर आले की 10 मुलं तरी द्या. आम्ही त्याला आमच्या शाळेने ठाम नकार दिला, चांगल्या शब्दात, त्यांचा अवमान न करता.
पण स्पष्टपणे सांगून की ह्या कामासाठी आम्ही मुलांना पाठवू इच्छित नाही. आणि माझं ना आपल्या सगळ्या शिक्षकांना, शाळांना हे एक आवाहन आहे, संस्थाचालकांना सुद्धा, कारण ह्या सगळ्या प्रकरणात शाळा आणि शिक्षकांच्या मागे संस्थाचालकांनी उभं राहिलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. तर मग मी असं आवाहन करेन आणि मग मी थांबेन. येऊन देत उपक्रम, त्याच्यातला हेतू लक्षात घ्या. आपल्याला जेव्हा शक्य असेल, जेव्हा योग्य वाटेल त्यावेळेला तो चांगल्या पद्धतीने करा आणि ते स्पष्टपणे सरकारला सांगा. जमणार नसेल तर ते उघडपणे सांगा. दडपणाला बळी पडू नका आणि कुठच्याही परिस्थितीत चुकीचं फोटो व्हिडिओ अपलोड करणं हे चुकूनही करू नये असं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आणि आत्ता इथून पुढे जी खुली चर्चा होईल त्याच्यात तुम्ही आपले विचार मोकळेपणाने मांडावं असं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि कदाचित तुम्हाला माझं म्हणणं सरकारविरोधी किंवा नकारात्मक वाटलं असेल, परंतु तसं थोडंसं बोलावंही लागतं. पण तुम्ही मात्र बोलताना उपक्रमांमधले चांगले गोष्टी असतील, फायदे असतील, ते सुद्धा जरूर मांडावेत असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि यशवंतराव चव्हाण सेंटर आणि शिक्षण विकास मंच यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.